सध्या होमबाउंड चित्रपटामुळे भारताची ऑस्कर मधली कामगिरी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरते। पण तुम्हाला माहितीये का, ऑस्कर सारख्या प्रतिष्ठित अवॉर्ड्स मध्ये भारताकडून पहिला अवॉर्ड जिंकला होता एका मराठी व्यक्तीने। होय, तुम्ही बरोबर ऐकलं, आणि त्या होत्या जगप्रसिद्ध कॉस्ट्युम डिझायनर भानू अथय्या। त्यांचं मूळ नाव भानू राजोपाध्ये, जन्म आपल्या कोल्हापूरचा। त्यांचे वडील अण्णासाहेब राजोपाध्ये हे कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज यांचे पुरोहित होते। ते चित्रकार होते आणि त्यामुळेच भानू यांनाही चित्रकलेची आवड लागली आणि पुढे कॉस्ट्युम डिझायनर म्हणून त्यांनी आपला मार्ग निवडला। 1956 साली आलेला CID हा त्यांचा पहिला चित्रपट ॲज अ कॉस्ट्युम डिझायनर। पण त्यांना जगात ओळख मिळाली 1982 साली आलेल्या हॉलिवूडपट गांधीमुळे। गांधीला ऑस्करमध्ये बरेच नॉमिनेशन्स मिळाले होते, त्यात एक भानू अथय्या यांना बेस्ट कॉस्ट्युम डिझायनर म्हणून मिळालं होतं। आणि पुढे काय, इतिहासच घडला। विशेष म्हणजे 2001 साली ऑस्करच्या रेसमध्ये उतरणाऱ्या लगान चित्रपटाच्या कॉस्ट्युम डिझायनर सुद्धा त्याच होत्या। बरं, आता राजोपाध्ये या अथय्या कशा झाल्या, तर त्यांनी अभिनेते सत्येंद्र अथय्या यांच्यासोबत लग्न केलं होतं। 2020 साली वयाच्या 91व्या वर्षी भारताच्या महान कलाकाराचं निधन झालं।